नमस्कार. आज आपण वैद्य प्रतीक धाकड सर यांच्याकडून वमनाविषयी माहिती घेऊया. नमस्कार सर. सर, वमन म्हणजे नेमकं काय? आपण सगळ्यांनी पंचकर्म हा शब्द ऐकलेलाच असेल. तर पंचकर्म म्हणजे याच्यामध्ये आयुर्वेदातला एक महत्वाची ट्रीटमेंटचा हा जो प्रकार आहे, उपचाराचा प्रकार आहे, त्याला पंचकर्म असं म्हणतात. जसं नाव सजेस्ट करतं तर त्याच्यामध्ये 5 कर्म हे मुख्यत्वाने अंतर्भाव केले जातात किंवा इन्क्लूड केले जातात. त्याच्यामध्ये मुख्य करून पहिलं कर्म जे असतं ते वमन, दुसरं विरेचन, तिसरं बस्ती, चौथं रक्तमोक्षण आणि 5वं नस्य. तर बाकी 4 पंचकर्मावर आपण सविस्तर दुसऱ्या याच्यामध्ये बोलूयाच. पण आज जे पहिलं पंचकर्म आहे, पंचकर्माचा जो पहिला प्रकार आहे, त्याच्याविषयी आपल्याला बोलणार आहोत. तर त्याला वमन असं म्हणतात. वमन म्हणजे काय, तर शरीरातले जे साठलेले दोष आहे, मुख्यत्वे करून कफदोष, हा शरीरातनं उलटीच्या मार्गाने किंवा ऊर्ध्वजत्तूच्या भागाने शरीरातनं सगळा एक्सपेल करणे, बाहेर काढणे, याला वमन असं म्हणतात. सर, वमन नेमकं करायचं कधी? वमन बघ, याचा ना एक छान सीझन सांगितलेला आहे ग्रंथांमध्ये की वसंत ऋतू जसा आपला जवळ येतो किंवा पहिला जो काळ असतो वसंत ऋतूचा, जेव्हा हळूहळू वातावरणातली थंडी ही ओसरायला लागते आणि उष्णता वाढायला लागते. म्हणजे आत्ताच आपण जेव्हा बघत आहोत, आत्ताचं वातावरण तसंच आहे की रात्री थंड असतं पण दुपारी उष्णता वाढलेली असते. तर या काळामध्ये शरीरातला साठलेला कफदोष हा पातळ होतो. त्याच्यामुळे कफाला वमनावाटे बाहेर काढणं अधिक सोपं जातं आणि त्रासदायक जात नाही. म्हणून वमनाचा सीझन हा वसंत ऋतू किंवा वसंत ऋतूचा पहिला काळ हा सांगितलेला आहे. तरी सुद्धा असं होतं की काही इमर्जन्सीमध्ये किंवा दोष प्राबल्य इतकं असतं की आपण 12ही महिने रुग्णाची परिस्थिती बघून काही वेळा वमन करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सर, वमन विधी नेमकी केली कशी जाते? बरोबर. वमन ही विधी असते ना, ही खरी बघायला गेली तर 10-11 दिवसांची विधी असते. याच्यामध्ये पूर्वकर्म, मध्यकर्म म्हणजे प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असे 3 कर्म येतात. तर पूर्वकर्मामध्ये आपण काय करतो, रुग्णाला वाढत्या मात्रेमध्ये किंवा स्नेहपान केला जातो. जे सिद्ध केलेलं तूप त्याच्या तब्येतीच्या किंवा प्रकृतीच्या दोषांच्या हिशोबाने आपण डिसाईड करतो, ते तूप सिद्ध केलं जातं. ते तूप त्याला पाजवलं जातं. त्याच्यानंतर स्नेहन आणि स्वेदन दोषांना पातळ करण्यासाठी आपण करत जातो. आणि 6व्या दिवशी म्हणजे स्नेहपान चालू केल्याच्या 5व्या दिवशी आपण वमन करत असतो. त्या दिवशी सकाळी पेशंटला मंत्रोच्चाराने सगळं सिद्ध करून आणि त्याच्यानंतर शुचिरभूत होऊन आपण वमनाला सुरुवात करतो. 3 ते 4 तासामध्ये ते वमन संपतं. आणि त्याच्यानंतर 4 दिवस हे जेवणाचे पथ्य असतात, ज्याला आपण संसर्जन क्रम असं म्हणतो. तर ही सगळी प्रोसिजर आपण वमनामध्ये फॉलो करत असतो. सर, वमन कोण कोण करू शकतं? बरोबर. खरं बघायला गेलं ना, तर ज्यांना कफदोषाचा आजार आहे, कफाचे कुठलेही आजार ऊर्ध्वजतुगत भागातले म्हणजे कान, नाक, घसा या ठिकाणी कफाचे काय प्रॉब्लेम आहे, गळ्यामध्ये कायम कफ आहे, कायम सर्दीचा त्रास आहे, मुख्यत्वे कफाशी संबंधित आहे, कफ बाहेर येताना खोकला येतो, खूप खोकला असतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे, या सगळ्या कंडिशनमध्ये वमन हे अक्षरशः अमृतासारखं काम करतं. काही ॲस्थमॅटिक कंडिशन्समध्ये सुद्धा वमन हे अतिशय सुंदर काम करतं. किंवा वन स्ट्रोक खूप दोष कमी झाल्यामुळे वर्षानुवर्ष महिने पेशंट व्याधीमुक्त राहतो. तसेच आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी याच्यातल्या कंडिशन्समध्ये सुद्धा वापरलं जातं. आणि मुख्यत्वे करून स्किन डिसीज जे असतात ना, त्याच्यामध्ये सोरियासिस आहे, एक्झेमा आहे, याच्यातले काही कॉम्प्लिकेटेड आजार आहे, याच्यामध्ये सुद्धा वमन. आणि शेवटची कंडिशन अशी असते की निरोगी माणसाने जे वर्षभर खाल्लं पिलं याच्यामुळे जो कफदोष वाढलेला असतो, तर निरोगी माणूस सुद्धा वर्षातनं एकदा आपले सगळे दोषांचं निवारण करण्यासाठी वमन याने निश्चित केलं पाहिजे. धन्यवाद सर.